नमस्कार मित्रांनो, पहा लक्षात घ्या, प्रयोग हा टॉपिक चालू आहे आपला. ठीक आहे. आणि प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडतात आपल्या लक्षात आलं. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. ठीक आहे. कर्तरी प्रयोग बघितला आपण आणि कर्तरी प्रयोग ओळखायचा कसा हे शिकलो होतो आपण. जर कर्त्याला प्रत्यय नसेल तर कर्तरी प्रयोग होतो. आणि या कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार पडतात, सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी. कर्त्याला प्रत्यय नाही आणि वाक्यात कर्म आहे, सकर्मक कर्तरी. आणि कर्त्याला प्रत्यय नाही आणि वाक्यात कर्म नाही, अकर्मक कर्तरी. असे कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार पडले होते. ठीक आहे. कर्मणी प्रयोग बघू लागलो आपण. जेव्हा क्रियापदाचं रूप कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग असं म्हणतात. कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग. आणि अशा कर्मणी प्रयोगाचं 2 प्रकारे वर्गीकरण केलं आपण. प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग, गौण कर्तृक कर्मणी प्रयोग. प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग आपण पाहिला, त्याच्याबद्दल काय बोलणार नाही. ठीक आहे. आणि आपण बघू लागलो गौण कर्तृक कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्त्याला महत्वाचे स्थान नसते, कर्ता प्रधान नसतो, तेव्हा त्या प्रयोगाला गौण कर्तृक कर्मणी प्रयोग असे म्हणतात, आपल्या लक्षात आलेलं आहे. ठीक आहे. गौण कर्तृक कर्मणी प्रयोगाचे 4 प्रकार पडतात. शक्य कर्मणी प्रयोग, समापन कर्मणी प्रयोग, नवीन कर्मणी प्रयोग, जुना कर्मणी प्रयोग. शक्य, समापन, नवीन, जुना. शक्य कर्मणी पाहिला आपण, समापन कर्मणी पाहिला. आणि आता आपल्याला गौण कर्तृक कर्मणी प्रयोगाचा 3रा प्रकार बघायचा आहे, तो म्हणजे नवीन कर्मणी प्रयोग. ठीक आहे. नवीन कर्मणी प्रयोग. नवीन कर्मणी प्रयोग. या नवीन कर्मणी प्रयोगालाच पर्यायी नाव आहे कर्म कर्तरी प्रयोग. कर्म कर्तरी प्रयोग. ठीक आहे. नवीन कर्मणी प्रयोगाचं एक पर्यायी नाव आपल्याला सापडेल कर्म कर्तरी प्रयोग. ठीक आहे. पाहू आपण. कर्म कर्तरी प्रयोग म्हणजेच काय, नवीन कर्मणी प्रयोग. दोघांचा अर्थ एकच आहे. ठीक आहे. नवीन कर्मणी प्रयोगालाच काय म्हणतात, कर्म कर्तरी प्रयोग. ठीक आहे. तर याला नवीन कर्मणी प्रयोग का म्हणतात, तर हा प्रयोग इंग्रजीमधील पॅसिव्ह व्हॉइस मधून मराठीत आलेला आहे. बघा लक्षात घ्या. हा जो नवीन कर्मणी प्रयोग आहे, गौण कर्तृक कर्मणीचा 3रा प्रकार, तर हा प्रयोग इंग्रजीमधील पॅसिव्ह व्हॉइस मधून मराठीत आलेला आहे. ठीक आहे. म्हणून या प्रयोगाला नवीन कर्मणी प्रयोग म्हणतात. जसं ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस. व्हॉइस हा टॉपिक आहे बघा इंग्रजीमध्ये. ठीक आहे. तसंच हा जो प्रयोग आहे ते व्हॉइस टॉपिक मधून आलेला आहे. त्याच्यामधून सुद्धा कुठून, पॅसिव्ह व्हॉइस मधून. हा प्रयोग इंग्रजीमधील पॅसिव्ह व्हॉइस मधून मराठीत आलेला आहे. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कर्ता हा मृतवत असतो, कर्त्याला महत्व नसते. ठीक आहे. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कर्ता कसा ऍक्टिव्ह असणं, म्हणजे कसं आपण म्हणतो की बाबा एखाद्या कार्यामध्ये ऍक्टिव्ह असणं, तसं पॅसिव्ह व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस, व्हॉइस टॉपिक आहे इंग्रजीमध्ये. ठीक आहे. तिथं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कर्ता मृतवत असतो, म्हणजे कर्त्याला व्हॅल्यू नसते. तसंच मग हा प्रयोग आलाय कुठून, नवीन कर्मणी, व्हॉइस टॉपिक मधून. व्हॉइस मधून कुठून, पॅसिव्ह व्हॉइस मधून. ठीक आहे. आणि म्हणून हा प्रयोग म्हणजे कोणता, नवीन कर्मणी प्रयोग. हा प्रयोग इंग्रजीमधील पॅसिव्ह व्हॉइस मधून मराठीत आलेला आहे. म्हणून या प्रयोगाला नवीन कर्मणी प्रयोग म्हणतात. काय म्हणतात, नवीन कर्मणी प्रयोग. आणि यालाच पर्यायी नाव आहे कर्म कर्तरी प्रयोग. ठीक आहे. आता त्याची काही उदाहरणं पाहू आपण. याची काही अशी व्याख्या वगैरे नाही कशामुळं नवीन वगैरे, फक्त नवीन कर्मणी प्रयोग का म्हणतात, कारण हा प्रयोग आलाय कुठून, इंग्रजीमधून. ठीक आहे. आणि मग हा प्रयोग इंग्रजीमधील पॅसिव्ह व्हॉइस मधून मराठीत आल्यामुळे या प्रयोगाला नवीन कर्मणी प्रयोग असे म्हणतात. ठीक आहे. याची उदाहरणं पाहूया आपण. सोपं आहे. प्रत्येक प्रयोगाला एक ट्रिक आहे ओळखायची. त्या ट्रिकनुसार आपल्याला जावं लागते. ठीक आहे. आपण पाहूया. रामाकडून रावण मारला गेला. ठीक आहे.
रामाकडून रावण मारला गेला. त्यानंतर म्हणलं न्यायाधीशाकडून आरोपीला दंड करण्यात आला. ठीक आहे, न्यायाधीशाकडून आरोपीला दंड करण्यात आला. ओके. त्यानंतर माझ्याकडून कॉफी घेतली गेली. माझ्याकडून कॉफी घेतली गेली. ठीक आहे. त्यानंतर एक वाक्य तुम्हाला सोडवायला देतो. ठीक आहे. रामाकडून चोर पकडण्यात आला. रामाकडून चोर पकडण्यात आला. ठीक आहे, पहा लक्षात घ्या. असं वाक्य तुमच्या समोर. ओके. नवीन कर्मणी प्रयोग हा प्रयोग इंग्रजीमधील पॅसिव्ह व्हॉइस मधून मराठीत आल्यामुळे या प्रयोगाला नवीन कर्मणी प्रयोग असं म्हणतात. ठीक आहे, त्यालाच पर्याय नाव आहे कर्मकर्तरी प्रयोग. ओके. आता याच्या ट्रिक काय आहेत बघा. रामाकडून रावण मारला गेला हे संयुक्त क्रियापद आहे. न्यायाधीशाकडून आरोपीला दंड करण्यात आला हे संयुक्त क्रियापद आहे. माझ्याकडून कॉफी घेतली गेली हे संयुक्त क्रियापद आहे. रामाकडून चोर पकडण्यात आला हे सुद्धा संयुक्त क्रियापद आहे. बघा, असं एकही वाक्य नाही की जिथं संयुक्त क्रियापद नाही म्हणून. बघा मी काय सांगतो, म्हणजे याचा अर्थ असा आहे, नवीन कर्मणी प्रयोग व्हायचा असेल तर संयुक्त क्रियापदात लागेल. कळलं का? मग कोण आहे सांगा? संयुक्त क्रियापद आहे. संयुक्त क्रियापद आहे. ओके. इथंही संयुक्त क्रियापद आहे. इथंही संयुक्त क्रियापद म्हणजे प्रत्येक ठिकाणी संयुक्त क्रियापद आले. ठीक आहे. रामाकडून रावण मारला गेला. तुम्हाला मी सरळ सरळ सांगितलं, जेव्हा संयुक्त क्रियापद येईल त्यातल्या पहिलं जे असते त्याला धातू साधित म्हणतात. त्याच्यातल्या मूळ धातूला प्रश्न विचारायचा. कशाने प्रश्न विचारणार आपण? कोणने. कशामुळे विचारायलो? करता शोधायलो. ठीक आहे. रामाकडून रावण मारला गेला हे संयुक्त क्रियापद आहे. त्यातलं पहिलं कोण असते? धातू साधित. दुसरं कोण असते? सहाय्यक क्रियापद. आणि मारला मधला मूळ धातू मार. मारणारा कोण? रामाकडून, म्हणजे राम वाक्याचा कर्ता आहे. मारणारा कोण आहे? राम. कोण आहे? कर्ता आहे. कोण आहे? राम. कर्ता आहे. आता आपलं ठरलेलं आहे की बाबा कर्त्याला प्रत्यय तर दिसा नाही. बघा तुम्ही प्रत्यय कुठे आहे? नाहीये प्रत्यय. मग कर्त्याला प्रत्यय नसल्यावर कर्तरी प्रयोग म्हणतो आपण. बरोबर का चूक? पण जरी कर्त्याला प्रत्यय नसला तरी बी कर्ता शब्दयोगी अव्ययांत आहे. म्हणजे कर्त्याला शब्दयोगी अव्यय जोडलेलं आहे. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. पुढची जात आपल्याला शिकायची आता. क्रियाशन अव्यय आणि त्यानंतर शब्दयोगी अव्यय शिकायचं आहे. ठीक आहे. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला काय म्हणायचंय? शब्दयोगी अव्यय. मी म्हणलं चिमणी झाडावर बसली. बरं, काय हरकत नाही. चिमणी झाडावर बसली. आता चिमणी झाडावर बसली. ठीक आहे. आता झाड शब्द आहे आणि त्याला वर हे शब्दयोगी अव्यय जोडून आले. शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. ठीक आहे. आता मी तुम्हाला काय म्हणलं? तो झाडाला पाणी, काही वाक्य घालतो. तो झाडाला पाणी घालतो. शिकवले सगळ्या गोष्टी. उगेच टाइमपास वाक्य येते. ठीक आहे. ईदला प्रत्यय लागलाय बघा. ईद बी झाड शब्द आहे. ईद बी झाड शब्द आहे. ठीक आहे. इथं झाड या शब्दाला शब्दयोगी अव्यय जोड आहे. इथं झाड या शब्दाला विभक्ती प्रत्यय जोड आहे.
मग शब्दयोगी अव्यय जोडताना सुद्धा झाडचं झाडा झाले बघा, झाडावर. आणि विभक्ती प्रत्यय जोडताना सुद्धा झाडचं झाडा झाले. मग हे झाडचं झाडा काय आहे? सामान्य रूप आहे. काय ते? सामान्य रूप. शब्दयोगी अव्यय जोडताना सुद्धा झाडचं झाडा झालं, विभक्ती प्रत्यय जोडताना सुद्धा झाडचं झाडा झाले. म्हणजे याचा अर्थ असा आहे, शब्दयोगी अव्यय किंवा विभक्ती प्रत्यय जोडताना नामाचं किंवा शब्दाचं सामान्य रूप होते. मग हे झाडचं झाड आहे, सामान्य रूप आहे. इथं बी सामान्य रूप झालं, इथं बी सामान्य रूप झालंय. ठीक आहे. थोडक्यात काही गोष्ट सांगू का तुम्हाला? शब्दयोगी अव्यय आणि विभक्ती प्रत्यय दोघांचं कार्य सेमच आहे. शब्दयोगी अव्यय जोडताना सुद्धा सामान्य रूप होते, विभक्ती प्रत्यय जोडताना सुद्धा सामान्य रूप होते. शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडून येतात शेवटी, विभक्ती प्रत्यय सुद्धा शब्दाला जोडून येतात शेवटी. कळलं का तुम्हाला? शब्दयोगी अव्यय जोडल्यानंतर त्या शब्दांचा संबंध इतर शब्दांशी येतो, तसंच विभक्ती प्रत्यय जोडल्यानंतर सुद्धा त्या शब्दाचा संबंध इतर शब्दांशी येतो. जे प्रत्यय नामा सर्वनामाला जोडले जातात त्यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध प्रस्थापित करतात अशा प्रत्ययांना विभक्ती प्रत्यय म्हणतात. जी अव्यय नामा सर्वनामाला जोडून येतात त्यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध प्रस्थापित करतात अशा अव्ययांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. म्हणजे शब्दयोगी अव्यय नामाला जोडून येते, नामा सर्वनामाला जोडून येते, विभक्ती प्रत्यय सुद्धा नामा सर्वनामाला जोडून येते. शब्दयोगी अव्यय जोडताना सुद्धा नामा सर्वनामामध्ये सामान्य रूप होते, विभक्ती प्रत्यय जोडताना सुद्धा नामा सर्वनामामध्ये सामान्य रूप होते. शब्दयोगी अव्यय सुद्धा ज्या शब्दाला जोडून आले त्याचा वाक्यातील इतर शब्दाशी संबंध दर्शवतात, विभक्ती प्रत्यय सुद्धा ज्या शब्दाला जोडून आले त्याचा वाक्यातील इतर शब्दाशी संबंध दर्शवतात. त्यांचं कार्य सेमच आहे. खरं पाहायला गेलं ना तर हे विभक्ती प्रत्यय पूर्वी शब्दयोगी अव्ययच होते, पण त्यांच्यात काटछाट होऊन जे शब्द उरले ते शब्द उरले, बाकीचे प्रत्यय झाले. पण थोडक्यात लय काही जर नाही कळलं तुम्हाला, एवढं तर कळालं की शब्दयोगी अव्यय सुद्धा शब्दाला जोडून आलेत आणि विभक्ती प्रत्यय सुद्धा शब्दाला जोडून आलेत. दोघांचं कार्यात काहीच फरक नाही, सेम कार्य दोघांचं. फरक इतकाच आहे, शब्दयोगी अव्यय शब्द असतात आणि विभक्ती प्रत्यय शब्द नसतात. दोघातला फरक कळाला का? इतके डीप जायची आपल्याला गरज नाही. मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं, इथं जर आपण ठरवले प्रत्ययावरून प्रयोग, तर मला असं म्हणायचं की दोघांच्या कार्यात काही फरक नाही, दोघं सेमच आहेत. फरक इतकाच आहे, शब्दयोगी अव्यय शब्द आहेत, विभक्ती प्रत्यय शब्द नाहीत. कळालं का तुम्हाला? आणि म्हणून पहा, तुम्ही म्हणता इतर शब्दाशी संबंध कस काय दर्शवला? आता मी म्हणलं तुम्हाला हे वर घेतलंच नाही, चिमणी झाड बसली. मग याचा अर्थ असा व्हायला चिमणी झाड दोघ जण बसले, किंवा तो झाड पाणी घालतो. म्हणजे याचा संबंध याच्याशी यालाय का? येईच ना. हे कोण आणायलंय? इथं ह्या शब्दयोगी अव्ययाने विभक्ती प्रत्ययाने यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दर्शवलाय. कळलं का तुम्हाला? मग शब्दयोगी अव्यय व विभक्ती प्रत्यय नामा सर्वनामाला जोडून येतात. शब्दयोगी अव्यय विभक्ती प्रत्यय जोडताना त्यांचं सामान्य रूप होते, शब्दयोगी अव्यय विभक्ती प्रत्यय जोडताना त्यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दर्शवतो. दोघांचं कार्य सारखंच आहे. मग फरक काय आहे? शब्दयोगी अव्यय शब्द आहेत, विभक्ती प्रत्यय आहेत, शब्द नाहीत. फरक इतकाच आहे. म्हणून मला असं म्हणायचं दोघांचं कार्य सेमच आहे. आपण प्रत्ययावरून प्रयोग ठरवलं ना, मग जर इथं कर्त्याला शब्दयोगी अव्यय लागलंय तर तुम्ही असं समजायचं, कसं समजायचं की त्याला प्रत्यय लागलाय, कारण दोघांचं कार्य सेम आहे. ठीक आहे. म्हणजे मग रामाकडून रावण मारला गेला संयुक्त क्रियापद. मारणारा कोण? रामाकडून. वाक्याचा कर्ताय, प्रत्यय लागलाय का नाही? शब्दयोगी अव्यय जरी लागलंय तरी बी आपण प्रत्यय लागलाय असंच गृहीत धरायचं. म्हणजे वाक्याचा कर्ता शब्दयोगी अव्ययांत आहे. अव्ययांत म्हणजे कसं? ज्याचा शब्दयोगी अव्ययाने अंत झालेला आहे. ठीक आहे. वाक्याचा कर्ता हा शब्दयोगी अव्ययांत आहे. म्हणजे कर्त्याला प्रत्यय लागलाय. मी एकदा तुम्हाला याच्या खाली लिहितो की शब्दयोगी अव्ययांत. ठीक आहे. शब्दयोगी अव्ययांत. शब्दयोगी अव्ययांत म्हणजे काय? ज्याला काय लागलाय? प्रत्यय लाग, ज्याचा अंत कशाने झालाय? शब्दयोगी अव्ययाने झालेला. ठीक आहे. म्हणजे कर्त्याला प्रत्यय आहे असंच गृहीत धरू आपण. शब्दयोगी अव्यय लागले म्हणजेच प्रत्यय लागलाय असं समजायचं आपण. म्हणजे कर्त्याला प्रत्यय आहे. ठीक आहे. रामाकडून रावण मारला गेला संयुक्त क्रियापद. मारला धातू साधित, गेला सहाय्यक क्रियापद. मारला गेला संयुक्त क्रियापद. धातू साधितामधल्या मूळ धातूला प्रश्न विचारला आपण. मारणारा कोण? राम. वाक्याचा कर्ता आहे. रामाकडून हा कोण आहे? कर्ता आहे. मग राम या शब्दाला
कडून हे शब्दयोगी अव्यय लागले म्हणजे कर्त्याला प्रत्यय आहे असं गृहीत धरावं लागेल आपल्याला. ठीक आहे, कर्त्याला प्रत्यय आहे. ठीक आहे, बरं. दुसरा प्रश्न विचार आपण, काय नाही कर्म आहे का शोधू ना. बघा, काय मारलाय रावण, काय मारलाय रावण, कायच उत्तर आलंय कर्म आहे. ठीक आहे, बरं जाऊ द्या. मारण्याची क्रिया कोणावर घडली, रावणावर घडली. रामानं काय केलंय, रावण मारलाय म्हणजे रावण कोण आहे मित्रांनो, कर्म आहे. ठीक आहे, रावण कोण आहे, कर्म. मारण्याची क्रिया कोणावर घडली, रावणावर घडली. मग कर्त्याला प्रत्यय कर्माला आहे का सांगा, नाही. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. कर्त्याला आहे कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग. बरोबर का. आणि अशा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील कर्ता शब्दयोगी अव्ययांत आलाय म्हणून झाला नवीन कर्मणी प्रयोग. मग नवीन कर्मणी प्रयोग व्हायचा असेल मित्रांनो तर कर्त्याला शब्दयोगी अव्ययांतच यावं लागेल. कर्माला प्रत्यय लागायला जमणारच नाही, क्रियापद संयुक्तच लागेल. हे त्याची वैशिष्ट्यच आहेत. कळलं का. हा प्रयोग इंग्रजीमधील पॅसिव्ह वॉइस मधून मराठीत आल्यामुळे या प्रयोगाला नवीन कर्मणी प्रयोग असे म्हणतात. नवीन कर्मणी प्रयोग जर व्हायचा असेल कर्त्याला शब्दयोगी अव्ययांत यावं लागेल, कर्माला प्रत्यय लागायला जमणारच नाही आणि क्रियापद कसं लागेल, संयुक्तच लागेल. रामाने रावण मारला नाही, रामाकडून रावण मारला गेला म्हणून सरळ सरळ रामाने रावण मारला म्हणायचं ना, तसं नाही म्हणलं. रामाकडून रावण मारला गेला म्हणजे कर्ता मृत्यू होत येत, त्याच्याकडून जेवण करण्यात आले. ठीक आहे, म्हणजे त्याने जेवण घातले असं नाही, त्याच्याकडून जेवण करण्यात आले. उदाहरण सांगतो तुम्हाला, म्हणजे सरळ सरळ क्रिया घडत नाही. कळलं का. कर्ता मृत्यू होते, कर्त्याला व्हॅल्यूच नाही. ठीक आहे. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर नवीन कर्मणी प्रयोग व्हायचा असेल तर कर्ता शब्दयोगी अव्ययांतच लागेल म्हणजे कडून मध्येच लागेल मी असं म्हणत नाही, पण 99% तर कडून मध्येच येते. एखाद्या वेळेस बाय चान्स एखादं शब्दयोगी अव्यय नवीन लागू शकत. ठीक आहे. आणि म्हणून कर्त्याला प्रत्यय आहे, जरी शब्दयोगी अव्यय लागलं तरी आपण कर्त्याला प्रत्यय समजणार. कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग. अशा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील कर्ता शब्दयोगी अव्ययांत आलाय म्हणून नवीन कर्मणी प्रयोग. ठीक आहे. सेम उदाहरण आहेत, काहीच फरक नाही. ठीक आहे. न्यायाधीशाकडून आरोपीला दंड करण्यात आला. बरं, न्यायाधीशाकडून आरोपीला दंड करण्यात आला. करण्यात आला संयुक्त क्रियापद कर मूळ धातू. याला आपण कोणने प्रश्न विचारू, कशाने प्रश्न विचारू, कोणने. ठीक आहे. करणारा कोण, न्यायाधीशाकडून वाक्याचा कर्ता आहे. कोण लागले बघा, कडून हे शब्दयोगी अव्यय म्हणजे कर्त्याला प्रत्यय आहे असंच गृहीत धरायचं आपण. कर्त्याला प्रत्यय कर्तरी प्रयोग होईल का, नाही. बरं, दुसरा प्रश्न काय नाही विचारणार आपण, कशाने विचारणार आहे, काय नाही. काय केलाय, काय केलाय, दंड. ठीक आहे. बरं, करण्याची क्रिया कोणावर घडली, दंडावर घडली. बरोबर का. आता एक गोष्ट लक्षात ठेवायच्या, काय विषय आहेत. वाक्यात किती कर्म आलेत बघा ना, 2 कर्म आलेत. बरं, काय केलाय, दंड. कोणाला केलाय, आरोपीला. एक सोडून 2 कर्म आलेत ना. आता 2 कर्म येऊ का, काय घेऊन देणं आपल्याला. तुम्हाला एक गोष्ट बरं जाऊ द्या. ठीक आहे. हा, न्यायाधीशाकडून आरोपीला दंड करण्यात आला. करणारा कोण, न्यायाधीशाकडून. वाक्याचा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय कर्तरी प्रयोग होणार नाही. बरं, काय केलाय, दंड. काय केलाय मित्रांनो, दंड. ठीक आहे. आणखी एका प्रश्नाचं उत्तर भेटते का बघू आपण. कोणाला, कोणालाच उत्तर भेटते का, भेटतेच. कोणाला केलाय, आरोपीला. कर्म आहे. बघा, एकाच वाक्यात कायचंही उत्तर, एकाच वाक्यात कोणालाच उत्तर. तुम्हाला मी शिकवलं, एकाच वाक्यात कायचंही उत्तर आलं आणि कोणालाच उत्तर आलं. कायचं उत्तर प्रत्यक्ष कर्म, कोणालाच उत्तर अप्रत्यक्ष कर्म. शिकलोय आपण. हा, मग न्यायाधीशाकडून आरोपीला दंड करण्यात आला. करण्यात आला संयुक्त क्रियापद कर मूळ धातू. करणारा कोण, न्यायाधीशाकडून. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. काय केलाय, दंड. कोणाला केलाय, आरोपीला. एकाच वाक्यात कायचे उत्तर, कोणालाच उत्तर. कायचं उत्तर, प्रत्यक्ष कर्म. प्रत्यक्ष कर्म. आणि कोणालाच उत्तर अप्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कर्म. मग व्हॅल्यू कोणाला देऊ, आपलं काय ठरलेलं आहे, कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग. एक सोडून 2 कर्म आणि एका कर्माला प्रत्यय लागलेला आहे बघा. हे इथं काय प्रत्यय नाही, आरोपीला ला प्रत्यय लागलेला आहे. पण मित्रांनो एक गोष्ट सांगितली तुम्हाला, जर प्रयोग ठरवायचा असेल, एकाच वाक्यात 2 कर्म येत असतील तर तुम्ही अप्रत्यक्ष कर्माला व्हॅल्यू द्यायची नाही. अप्रत्यक्ष कर्माला 0 व्हॅल्यू असते, शिकलोय आपण.
आणि मग याला बघायचं नाही आणि मग कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला नाही असं म्हणायचं। याला जर पाहिले तर चुकलं, परत अप्रत्यक्ष कर्माला व्हॅल्यू द्यायची नाही, कारण जर तुम्ही याला प्रत्यय जर मानलं, कर्त्याला प्रत्यय कर्माला प्रत्यय, तर मग कर्तरी होणार नाही, कर्मणी होणार नाही, होणार भाव आहे। पण आपल्याला तसं करायचं नाही, कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला नाही असं म्हणावं लागेल। एकाच वाक्यात दोन कर्म आले, अप्रत्यक्ष कर्माला व्हॅल्यू द्यायची नाही, त्याच्यानुसार प्रयोग ठरवायचा नाही, ठीक आहे। मग कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी होणार नाही, कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग। अशा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील कर्ता कडून या शब्दयोगी अव्ययात आलाय म्हणून झाला नवीन कर्मणी प्रयोग। कळलं का? दुसरी गोष्ट काहीच नाही आता, ठीक आहे। त्यानंतर माझ्याकडून कॉफी घेतली गेली, हे वाक्य तुम्हाला सोडवायचं आहे, सेम आहे, काय फरक पडत नाही, हे वाक्य एवढं सोडवणार नाही, ठीक आहे। मला सोडवतो, एखादा हुशार त्याला तेवढंच याचं नाही पुन्हा, ठीक आहे। माझ्याकडून कॉफी घेतली गेली, बरं, माझ्याकडून कॉफी घेतली गेली, घेतली गेली हे संयुक्त क्रियापद घे मूळ धातू आहे, याला कोणने प्रश्न विचारू, कशाने प्रश्न विचारू, कोणने। घेणारा कोण आहे, मी, वाक्याचा कर्ता आहे, मी वाक्याचा कर्ता आहे, मीच माझ्या, माझी, माझे वगैरे होऊ शकते। माझ्याकडून कॉफी घेतली गेली संयुक्त क्रियापद घे मूळ धातू, घेणारा कोण, मी, वाक्याचा कर्ता आहे। कर्त्याला प्रत्यय आहे का, हो, कडून शब्दयोगी अव्ययात आहे, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी होणार नाही। दुसरा प्रश्न मी विचारणार आहे काय ने, काय घेतली, कॉफी, कर्म आहे, ठीक आहे। घेण्याची क्रिया कोणावर घडली, कॉफीवर, मी काय केलंय, कॉफी घेतली, कॉफी कोण आहे, कर्म, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग। अशा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील कर्ता कडून या शब्दयोगी अव्ययात आलाय म्हणून झाला नवीन कर्मणी प्रयोग। बरं मला सांगा, याच्या अगोदर कुठंतरी तुम्हाला कर्ता शब्दयोगी अव्यय दिसलाय का, कुठंच दिसला नाही, फक्त इथंच दिसलाय, मग ओळखायची ट्रिकच आहे ती, कळलं का? नवीन कर्मणी प्रयोग, कधी कधी तुम्हाला म्हणतात कर्म कर्तरी प्रयोग ओळखा, म्हणजेच कोण ओळखा, नवीन कर्मणी ओळखा, ठीक आहे। उसके बाद तुम्हाला सोडायला लावणार होतो, सेमच वाक्य, काय हरकत नाही। रामाकडून चोर पकडण्यात आला, पकडण्यात आला कोण आहे, संयुक्त क्रियापद, पकडण्यात मधला मूळ धातू पकड, कशाने प्रश्न विचारायचा आहे, कोणने प्रश्न विचारायचा, कशाने विचारायचा आहे, कोणने। पकडणारा कोण आहे, रामाकडून, कोण आहे वाक्याचा कर्ता, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी होणार नाही, बर, काय पकडलाय, चोर, पकडण्याची क्रिया चोरावर घडली, रामानं काय केलंय, चोर पकडलाय, चोर कोण आहे, कर्म, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी होईल का, नाही, कर्माला आहे का, नाही, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी होणार नाही, कर्त्याला आहे, कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग। अशा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील कर्ता कडून या शब्दयोगी अव्ययात आलाय म्हणून झाला नवीन कर्मणी प्रयोग। कळलं का तुम्हाला? आता एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची कायमस्वरूपी, नवीन कर्मणी प्रयोग व्हायचा असेल मित्रांनो तर हेच वैशिष्ट्य लागते, कर्त्याला शब्दयोगी अव्ययातच यावं लागेल। मी असं म्हणत नाही की कडूनच यावं, पण 99% 99 पॉईंट कडूनच यावं, एखाद्या वेळेस बाय चान्स तिथे एखाद दुसरं शब्दयोगी अव्यय वापरता येईल। कर्त्याला शब्दयोगी अव्ययातच यावं लागेल, कर्माला प्रत्यय लागायला जमणारच नाही, क्रियापद कसं असेल, संयुक्त असेल, ठीक आहे। आता पहा, नवीन कर्मणी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कधी कधी कर्ता हा अध्यारत असते, पहा मी काय म्हणाला, नवीन, याच्यावर प्रश्न लय वेळ आलेला आहे, नवीन कर्मणी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्ता कधी कधी काय असते, अध्यारत असते। अध्यारत असणे म्हणजे काय, गायबच असते, हे लक्षात ठेवा तुम्ही। मग आपल्याला इमॅजिन करायचं की बाबा इथं कर्ता आहे म्हणून, ठीक आहे, पाहूया आपण ना काय होते तर। कधी कधी नवीन कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात कर्ता हा अध्यारत असतो, अध्यारत असतो म्हणजे काय, गायब असतो मित्रांनो, ठीक आहे। आता मी तुम्हाला म्हणलं सर्वांना सर्वांना प्रसाद वाटण्यात आला,
आणि त्यानंतर म्हणलं सभेत पत्रके वाटली गेली. ठीक आहे, आता हे फसवा प्रश्न. पोरं फसतात कसं बघा. आता मी इथं जागा सोडी, परीक्षेत जागा सोडित नाही. जागा सोडून देऊन तुम्हाला विचारायचं म्हणलं प्रश्नच काय विचारायचा. परीक्षेत सरळ सरळ हे सर्वांना इथून सुरू होते. सर्वांना प्रसाद वाटण्यात आला इथून सुरू होते. सभेत पत्रके वाटली गेली, प्रयोग सांगा. मग सर्वांना प्रसाद, आपण काय नवीन कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात कधी कधी कर्ता हा अध्यारत असतो. अध्यारत असणे म्हणजे काय, गायबच असते, पण आपल्याला गृहीत धरावं लागते. मग सर्वांना प्रसाद वाटण्यात आला. बघा ना तुम्ही पोरं काय करतात बघा. वाटण्यात येणारा कोण, प्रसाद, असं पोरं करतात. हा, मग प्रसाद हा करता समजितात, कारण इकडे काही दिसतच नाही ना. परीक्षेत हुशार इकडे बघा, असं तुम्हाला शिकाय रिकामी जागा सोडून काही येत नाही. असं सरळ सरळ इथं वाक्य असते, इथं वाक्य असते. ठीक आहे, मग पोरं काय करतात, पोरांचा दिमाग चलत नाही, ते डायरेक्ट म्हणतात वाटण्यात येणारा कोण, प्रसाद, वाक्याचा कर्ता आहे. कर्त्याला प्रत्यय आहे का, नाही, झाला कर्तरी प्रयोग. आणि प्रसाद निर्जीव आहे म्हणून आकर्मक कर्तरी प्रयोग. किंवा मग वाटण्यात येणारा कोण, प्रसाद, काय वाटण्यात आलाय, प्रसाद, कोण आणि कायचं उत्तर एकच आलंय, कर्म नाही म्हणून अकर्मक कर्तरी प्रयोग, असं पोरं सांगतात. सभेत पत्रके वाटली गेली, वाटली जाणारी कोण, पत्रके, वाक्याचा कर्ता आहे, कर्तरी प्रयोग, असं पोरं सांगतात. असं करायचं नाही. मग कसं करायचं मी सांगतो. सर्वांना प्रसाद वाटण्यात आला. वाटण्यात आला हे संयुक्त क्रियापद आहे. सभेत पत्रके वाटली गेली, वाटली गेली हे सुद्धा संयुक्त क्रियापद आहे. संयुक्त क्रियापद आपण कशामुळे ठरवलं, क्रियापदामध्ये शिकलो आपण. सर्वांना प्रसाद वाटण्यात, वाक्याचा अर्थ पूर्ण व्हायलाय का, नाही. मग वाटण्यात आला हे दोघं जण वाक्याचा अर्थ पूर्ण करायचं म्हणून संयुक्त क्रियापद शिकलोय आपण. ठीक आहे, आणि मग आता तुम्ही इमॅजिन करायचं की बाबा आपल्याला प्रश्न कोणाला विचारायचा आहे, वाटला. मग वाटणारा कोण, उत्तर तर येईल ना. वाटणारा कोण, प्रसाद, वाटणारा कोण, सर्वांना, उत्तर यायले का, नाही. आणि मग तुमच्या डोक्यात एक इमॅजिन झालं पाहिजे की आपल्याला कर्ता गृहीत धरायचा आहे. आणि मग तुम्ही कोणी धरा, कोणता एक कर्ता टाकून पाहायचा. आणि मी टाकून पाहतो इथं. मी तुम्हाला म्हणलं रामाकडून, पाहता बसते का, रामाकडून सर्वांना प्रसाद वाटण्यात आला, बसले की वाक्य, रामाकडून सर्वांना प्रसाद वाटण्यात आला, याला आपण गृहीत धरलंय. आता एखादं म्हणलं असतं नाही नाही मला इथं दुसरं काही टाकायचंय. राणीकडून सर्वांना प्रसाद वाटण्यात आला, पोलिसाकडून सर्वांना प्रसाद वाटण्यात आला, पुजाऱ्याकडून सर्वांना प्रसाद वाटण्यात आला. आपल्या मनावर इमॅजिन कोणी करीत, काही फरक पडत नाही. ठीक आहे, आणि मग आता बघा, मग हेच सर्वांना एकदा असते परीक्षा, डायरेक्ट सर्वांना प्रसाद वाटण्यात आला, पोरं चुकली, एकच मार्क चुकला आणि बाजूला गेले, एखाद्याचे 99 मार्क चुकून बाजूला गेलं, दोघं एकाच कॅटेगरी. कळलं का मी काय म्हणालो. म्हणजे इथं कार्यक्रम आहे पॉईंटचा. मग तुमचा 1 मार्क गेला काय आणि एखाद्या 99 गेलं काय, दोघं एकाच कॅटेगरीत आहेत. त्याला 1-1.5 वर्ष वाटच बघावं लागणार आहे पुढच्या एक्झामची. ठीक आहे, आणि म्हणून 1-1 मार्क आपण जमा करलेत मित्रांनो. रामाकडून सर्वांना प्रसाद वाटण्यात आला, वाटणारा कोण आहे, रामाकडून, वाक्याचा कर्ता आहे. आता मात्र पक्क सापड आपल्याला, कर्त्याला प्रत्यय आहे, बघा ना, गृहीत धरलाय कर्ता. नवीन कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात कधी कधी कर्ता हा अध्यारत असतो. कळलं का, अध्यारत असणे म्हणजे काय, गृहीत धरावं लागते, गायब असते. अध्यारत असणे म्हणजे काय, गायब असणे. ठीक आहे, आणि मग रामाकडून सर्वांना प्रसाद वाटण्यात आला, वाटण्यात आला संयुक्त क्रियापद, वाटणारा कोण, रामाकडून, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी होणार नाही. काय वाटलाय, प्रसाद. वाटणारा कोणने प्रश्न विचारला आपण क्रियापदातील मूळ धातूला. मी असं समजायला तुम्ही फास्ट झाले तशाने मला शिकवलं. वाटणारा कोण आहे, राम. काय वाटलाय, काय काय वाटलाय, काय वाटलाय, प्रसाद, कर्म आहे, कोण आहे, कर्म. ठीक आहे, वाटण्याची क्रिया प्रसादावर घडली, रामानं काय केलंय, प्रसाद वाटलाय, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग. अशा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील कर्ता कडून या शब्दयोगी अव्ययांत आलाय म्हणून झाला नवीन कर्मणी प्रयोग. सेमच आहे, फक्त कर्ता देत नाहीत, गृहीत धरायला लावतात. मग कधी कधी असं वाक्य बिल
प्रयोगाच्या वाक्यात कधी कधी, म्हणजे तुम्हाला नवीन कर्मणी मी सांगणार नाही, प्रयोगाच्या वाक्यात कधी कधी कर्ता हा अध्यारत असतो. मग तुम्हाला डॅश डॅश ओळखवलं, नवीन कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात कर्ता हा कधी कधी अध्यारत असतो. किंवा मग नवीन कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील कर्ता हा अध्यारत असतो. विधान बरोबर का चूक? विधान बरोबर. कळलं का तुम्हाला? ठीक आहे. किंवा मग डायरेक्ट वाक्य देतील आणि वाक्य दिलं तर तुम्ही कन्फ्युज मध्येच गेले. कळलं का तुम्हाला? आणि म्हणून सभेत पत्रके वाटली गेली. बरं, आणि मग आता मी इमॅजिन करणार वाटली गेली, वाटली जाणारी कोण नाही, तर मग मी इमॅजिन करणार रामाकडून. रामाकडून तुम्ही म्हणणार रामाकडूनच का? तुम्हाला सोपं जावं. एखादं म्हणलं, आता इकडे बघा, कार्यकर्त्याकडून सभेत पत्रके वाटली गेली, काही फरक पडत नाही. रामाकडून सभेत पत्रके वाटली गेली. क्लासचा पर्पज काय आहे? होईन तितकं सोपं हो. अवघड काय? आता मी तुम्हाला फाड इंग्लिश बोलायलो, तुम्हाला कोणालाच येत नाही. तुम्हाला ऐका वाटेल का? मी भलेही चांगली बोलायलो, क्लासचा पर्पज हे की बा सोपं कसं जाईल आपल्याला. ठीक आहे. विदिन सेकंदात आन्सर काढून पुढं कसं जाणार आपण. ओके. आणि मग रामाकडून सभेत पत्रके वाटली गेली. वाटली गेली हे कोण आहे? संयुक्त क्रियापद. इथं सुद्धा कोण आहे? संयुक्त क्रियापद. ठीक आहे. इथं वाटल्यास लिहितो मी एका ठिकाणी, संयुक्त काय? क्रियापद, संयुक्त क्रियापद. ठीक आहे. रामाकडून सभेत पत्रके वाटली गेली हे आपण गृहीत धरल्या. आता विचारा, वाटली गेली संयुक्त क्रियापद, वाट मूळ धातू, त्याला आपण कशाने प्रश्न विचारणार आहेत मित्रांनो? कोणने प्रश्न विचार. वाटणारा कोण? रामाकडून. वाक्याचा कोण येतो? कर्ता. कर्त्याला प्रत्यय आहे का? हो. काय वाटली? पत्रके. वाटण्याची क्रिया कोणावर घडली? पत्रकेवर. रामानं काय केलंय? पत्रके वाटलीत. म्हणजे पत्रके कोण आहेत? कर्म. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला नाही, झाला. कर्मणी प्रयोग. अशा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील कर्ता कडून या शब्द व्यवहारात आलाय, म्हणून झाला नवीन कर्मणी प्रयोग. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो गौण कर्तृक कर्मणी प्रयोगाचा तिसरा प्रकार संपला. याच्यावर थोडं सावध राहा, याच्यावर प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. कर्ता गृहीत धरावं लागतं आपल्याला. ठीक आहे. यानंतर आपल्याला गौण कर्तृक कर्मणी प्रयोगाचा एक लास्टचा प्रकार बघायचा आहे, तो म्हणजे जुना कर्मणी. ठीक आहे. आणि मग तिथं कर्मणी प्रयोग खऱ्या अर्थानं संपला. इथं आपण थांबू मित्रांनो. पुढच्या लेक्चरमध्ये भेटू. धन्यवाद.